पुढील आसन आहे वृक्षासन. झाडासारखा आपल्या शरीराचा आकार करणे म्हणून याला वृक्षासन असं म्हटलेलं आहे. पारंपरिक असं हे आसन आहे. याच्यामध्ये नजर समोर एका बिंदूवरती स्थिर करा, मन आपलं शांत करायचं आहे आणि आता डावा पाय जमिनीला रोवायचा आहे व्यवस्थित. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाची टाच आपल्या जांघेमध्ये टेकवायची आणि दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये वरती उचलायचे. हाताचे तळवे आकाशाकडे. नमस्कार मुद्रा डोक्याच्या वरती. वृक्षासन. झाडासारखा आकार करणे म्हणून याला वृक्षासन असं म्हटलेलं आहे. या आसनामध्ये बॅलन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपल्या मेंदूतील हायपोथॅलॅमस नावाचं जे काही सेंटर आहे त्याला व्यायाम मिळतोय म्हणून याला बॅलन्सिंग आसन या प्रकारातलं महत्त्वाचं आसन असं मानलेलं आहे. चित्त किंवा मन स्थिर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं हे आसन आहे. या आसनाचा दैनंदिन सराव केल्यास आपलं चित्त शांत होतं, मन शांत होतं, स्थिर होतं, एकाग्र होतं. हळुवारपणे आसन सोडा. दोन्ही बाजूनं बॅलन्स व्यवस्थित राहतोय. आता दुसऱ्या पायाने त्याच पद्धतीनं दुसऱ्या पायाने करायचे. हळुवारपणे बॅलन्स टिकवा. टाच जांघेमध्ये टेकवायची. हाताचे तळवे आकाशाकडे. नमस्कार मुद्रा डोक्यावरती. नजर समोर एका बिंदूवरती स्थिर करायची. ज्यांना कोणाला एका पायावरती उभं राहता येत नसेल किंवा गुडघ्याच्या सांध्याचं ऑपरेशन झालेलं असेल आणि वजन वाढलेलं असेल अशा व्यक्तींनी हे आसन करू नये. लहान मुलांना चंचल मन स्थिर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आसन. हळुवारपणे आसन सोडा. रिलॅक्स.